सकाळ सकाळ शुभ सकाळ. आजचा आमचा दिवस आहे कितवा? चौथा. कांदळवन सफारी पाहण्यासाठी चाललेलो आहोत आणि दिस इज स्पेशली बुक फॉर मी बाय मिस्टर महेश मारिक अँड ऑफकोर्स प्रणिता मारिक. अँड आमच्यासोबत अजून एक बाय जे आता झोपायच्या तयारीमध्ये आहे थोडंसं, आणि आमच्यासोबत आहे भावी पाटील. आपको मन करे कूदने का नदी के अंदर तो आप कूद जाओ और रिटर्न इसके अंदर आ जाओ, लेकिन ना ही कूदो तो अच्छा है, क्योंकि मगर भी है, मगर भी इस नदी के अंदर कूदती है. इतून तितून इतून तितून मगरच मगर. ये पकड़ो सब लोग पकड़ो. हेवी ड्राइवर. ओके 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 माझ्याकडे ओके. माझ्याकडे. अरे वा 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 वा. फिरते फिरते बोट फिरते सरळ. परफेक्ट परफेक्ट. दादा, आता आपण कांदळवन फिरतोय, थोडीशी मला माहिती द्या ना. माझं नाव महेश बाळकृष्ण देवेकर. आज आपण एक दाभोळखाडी बोटिंग सफारी आपल्या वाशिष्ठी नदीमध्ये सुरू केलेली आहे. त्याचा उद्देश म्हणजे पर्यटकांना आपल्या कोकणचा जरा एक निसर्गाचा एक आनंद मिळावा. कांदळवन झाडाची प्रजाती काय आहे ही लोकांना माहिती मिळावी. कांदळवनाचे म्हणजे विविध प्रकार आहेत. आता मी बघितलं की आपण आतमध्ये जाऊन आलो, किती सुंदर आहे सगळं, पण पाणी जे आहे ते थोडं थोडं दूषित झालेलं आहे. मग त्याचं काय म्हणणं आहे तुमचं? ते कांदळवन तसे झाडाची म्हणजे धूप थांबवते झाड. आणि एक आपले लोटे MIDC पासून ते सांडपाणी खाडीमध्ये येते, त्याच्यामुळे माशांवरती जलचर प्राण्यावर त्याचा CTP बराच परिणाम होतोय. त्याच्याकडे शासनाने लक्ष द्यायला पाहिजे. बरोबर. शासनाने कृपया करून दादांचं म्हणणं समजून घ्या. आपलं जे आहे आपण पुढे जावंच आयुष्यामध्ये, प्रगती तर झालीच पाहिजे, पण आपलं जे नैसर्गिक संपत्ती जी आपल्याला देवामुळे मिळालेली आहे, निसर्गामुळे मिळालेली आहे, ती संपुष्टात आणून नाही, ती जपून, कारण अजून भरपूर फ्युचर आहे. हमने इसे खतम कर दिया तो कैसा चलेगा, नाही चलेगा ना. सो कृपया करून जे काही लोटे MIDC आहे त्यांनी जे काही सांडपाण्याची जरा व्यवस्थित करावी आणि आपली वसिष्ठ नदीचं पावित्र्य हे जपून ठेवावं, असंच मलाही वाटते. खूप सुंदर आहे कांदळवन. आम्ही फिरलो, इतकं सुंदर आहे. आणि जेव्हा तुम्ही त्याला अजून छान लोकांपर्यंत पोहोचवाल, आपलं पर्यटक हे अजून जास्त वाढेल कोकणामध्ये. म्हणजे त्याबद्दल म्हणजे जी मुलं असतात, विद्यार्थी असतात, त्यांना PhD त्याच्यावरती करायची असते, त्यांना वेगवेगळं शिक्षण घ्यायचं असतं, त्याच्यावरती अभ्यास करायचा असतो. ती मुलं येतील, ते पाहतील, ती माहिती लोकांपर्यंत पोहोचेल, म्हणजे ती जगभरामध्ये ही माहिती जी आहे ती पोहोचली जाईल. खूपच छान वाटलं दादा, तुम्ही खूप चांगली माहिती देताय. ही जी सफारी आहे याचा टायमिंग काय असतो? आपलं टायमिंग सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत. पण लोक पर्यटकांनी फोन करून आले तर भरती उठीचं टायमिंग आम्ही सांगू शकतो. बरोबर आहे, म्हणजे त्यावेळेसच असते. बरोबर की नाही? अच्छा. आणि मी मगाशी तुम्ही एखादी कांदळवनाची जी वनस्पती आहे, ठीक आहे, तर त्याचं तुम्ही म्हणा की पकड खूप घट्ट असते वगैरे असं म्हणत होता, ते काय आहे? झाडाची मुळं अशी भरपूर असल्यामुळे किनाऱ्याची होणारी धूप आहे, ती माती पूर्ण धरून ठेवते मुळं, त्याच्यामुळे पाण्यामध्ये जास्त माती येऊ शकत नाही. अच्छा, ती घट्ट पकडून ठेवते. आणि या शेंग ओटीच्या पाण्याला जर चिखलामध्ये रुतली की ते या शेंगचं नवीन झाड तयार होतं. अच्छा, म्हणून ती अशी वाढत जातात. अच्छा, इथे मगर वगैरे पण पाहायला मिळते का दादा? ओटीच्या पाण्याला आलात तर मगर पण दिसते. अच्छा. आणि भरतीच्या पाण्याला कशी झाडी असल्यामुळे ते झाडीमध्ये जाऊन लपते ती. बरोबर आहे. सफारी खूप तुम्ही एन्जॉय कराल. अशी मस्त छान सफिशियंट अशी मोठी ही बोट असते, वरती सावली आहे. आणि दाभोळखाडीला म्हणजे वाशिष्ठी नदी आणि जगबुडी नदी, खेडवरून येणारी जगबुडी नदी. अच्छा. आणि वाशिष्ठी चिपळूणवरून येणारी वसिष्ठ नदी आणि खेडवरून येणारी जगबुडी नदी, या दोघांचा जो संगम होतो तो होतो दाभोळखाडीमध्ये. तर ते देखील दादा आपल्याला दाखवतात. तसंच त्याच्या बाजूला, दाभोळखाडीच्या बाजूला पांडवांनी बांधलेली विहीर आहे आणि त्या विहिरीमध्ये पाणी ऑफकोर्स गोडच असणार, कारण दादाने असं सांगितलं आता तिकडे जाता येत नाही आहे आपल्याला. तिकडे बोरांची झाडं देखील आहेत. आता ती बोराची झाडं कशी काय, कारण की पाणी तिकडचं गोड असणार ना. तसंच की तिकडे शासनाचा आता चालू आहे की प्रयत्न की तिकडे असं धक्का बांधणार आहेत, जेणेकरून आपण तिकडे बोट लावून ती पर्यटक. कोणता गेट? दिवा बेट. अच्छा,
तर त्या दिवा पेठच्या इकडे धक्का बांधून मग तिकडे पर्यटक जातील आणि ती जी विहीर आहे पांडवांनी बांधलेली ती नक्कीच पाहू शकतील. तो धक्का लवकरच होऊ देत म्हणजे पुढच्या वेळेस आम्ही आलो की आम्ही देखील बघू ती. बरोबर ना उमेशजी? थँक्यू सो मच. तुमच्यामुळे ही छान आमची सफारी झाली आहे आज. ते आल्यानंतर एक गोष्ट मला खूप आवडली की लाईव्ह जॅकेट हे कंपल्सरी आहे. तेरे सपने देख रहा हूं और मेरा अफसाना क्या सागर जैसी आंखों वाली ये तो बता तेरा नाम क्या. गेलो नंतर देरवणला गेलो आणि आता आम्ही आलेलो आहोत मल्लिकार्जुन मंदिर शिरंबे. आणि हे असं पूर्ण चारी बाजूने पाणी आहे त्याच्या मधोमध हे मंदिर आहे. 1973 साली जातोय शारदा मंदिरामध्ये. आणि ते काजू बघा किती आहेत. हे बघा देखो काजू देखो काजू. सोनू मम्मी गुड मॉर्निंग. शुभ सकाळ. आजचा आमचा दिवस परतीचा आलेला आहे आणि आज आमच्याकडे येणार आहे पालखी. तर पालखीची छान सगळ्यांची तयारी झालेली आहे. बाहेर रांगोळी काढून झालेली आहे. सुनबाईने रांगोळी काढली आहे. मी पण थोडी थोडी मदत केलेली आहे. आज काय खुश ना? आज पालखी येणार आहे तर काकाने सकाळपासून धावपळ चालू आहे. सगळ्यांकडे जी आहे पालखी ती वेगवेगळ्या वेळेला येते. तर इकडे आपल्या घरी यायची जी वेळ आहे ती 1 ते 2च्या मधली आहे. तर त्या वेळेला येणार आहे. चला आता कामाला लागा. चलो चला चलो काम. आम्ही हे बघा इथे सगळं घेऊन आलेलो आहोत कारण आता आम्हाला अळूची पानं तोडायची आहेत. जामचं झाड दाखवते तोपर्यंत. जामचं झाड हे बघा. हे बघ सुबह ब्रेकफास्ट एकदम फ्रेश. ते गावाची नावं कशी सांगत होती? कासाई कावळा मध्ये एक बावला चिरणी लोटे आंबडस खोटा आवासी गुंद मध्ये एक सलदा सलदा सलदा. हा खूप आहे का अजून माझ्या लक्षात नाही राहते. त्या दिवशी ते किती सांगत होते. हो हा? ह्याला आड त्याला गाड इकडून आली हलवली तिकडे गेली पिलवली. हा केवढे केवढे सांगत होते. ही आळूची पानं धुवायची हा. त्याच्या शिरा काढायच्या हा दांड्याचं काढतोच आपण हा आणि त्याचा बारीक एवढा बारीक चुरा करायचा म्हणजे कापायचा बारीक भाजीला कापतात तसा. हा मुळ्याची भाजी कापतो ना हा हा तशी कापायची. हा ती कापली की त्याच्यात पीठ मीठ हळद कोकम गूळ तीळ काय घालून सगळा तो चुरून काढायचा तो पाळा. हा पाळा चुरल्यास हा त्या पिठात थोडं तेल घालायचं हा थोडं पाणी लागेल तेवढं आणि जेवढे पाहिजेत का आपल्याला तेवढंच करायचं भिजवायचा. हा पानं 4-5 घ्यायची काय हवी ती 1-2 हवी तर 1-2 घ्यायची त्याप्रमाणे पीठ आणि तो मळायचा पीठ हा भाकरीच्या पिठासारखा हा आणि त्याचा असं थापायचं चाळणीला तेल लावायचं. हा आता काल खाल्ली होती काय वाईट होती. नाही छान होती. कोथिंबीरची वडी करतो. कोथिंबीरची वडी तर करतो तशी. हो हो पण हा कापून इकडची कट करू का तिकडची करू का? काय गवतीच्या काढायचं कुठली पण थोडं धमकी दे रहा है या पूछ रहा है? हाथात काय थी? इधर का कट करने का कि उधर का कट करने का? बताओ किसको कट करने का है? हाँ? वैली इसको कट करने का कि उसको कट करने का है? खाली खाली घे थोडी. मस्त सुगंध येतोय कढीपत्त्याचा. हे एकदम कोवळी पानं किती वेळा आम्ही तोडून टाकलेला. हा का बरं तोडला? जास्त वाढतंय मग रान होतं जंगल.
चालू वर्षाचा हातपिढे नारपान ठेवायचं या बंदेनी नारळ पान ठेवलेलाच आहे. मांडल्या गंगा पटलानं सुद्धा पाहिजे घेऊन गणपत्या गेलं गोडा देव धरम भावंदी स्वर संबंधी विद्या भेंडीचा किल्ला सेट सोयल्या धैर्याचा का अधिक रोज नसला तुम्ही शांतता करा. ज्याचा नाही असेल विचार बोबडीत मानून देऊन मारून बसून त्याच्यापासून लाट लावून घ्या. यवत जरी कामावर त्यांच्या मुला माणसांची सिद्धीच न्या ले गंधरा कन सर्व गोष्टी झाली पालखी आणि खूप छान झाली. म्हणजे आयुष्यात मध्ये मी पहिल्यांदा असं दर्शन पाहिलेलं आहे. पालखी मी तर पाहिलेच नव्हतं. शिमग्याची पालखी आमच्या गावातही पाहिजे. म्हणजे शिमग्याची पालखी आहे ते काही वेगळंच त्याचं आनंद आहे आणि त्याचं सगळं म्हणजे सगळ्या पद्धती संस्कृती सगळंच वेगळं आहे. आणि मला तर इतका आनंद होतो की काय सांगू आता मी. खूप छान वाटतंय मस्त. आणि इथे मी म्हणजे उमेशजींच्या घरी आली आहे. काका काकी असं मला फीलच होत नाही की मी कोणाच्या तरी अनोळख्यांच्या घरी आले आहे. मला असं वाटतं की माझंच माहेर आहे. इतकं भारी मज्जा करते मस्त. ओवी कशी आहे विचार. ओवी मस्त मस्त मज्जा आहे. आणि आता दीप्ती वहिनी बसत आहेत. त्यांना हळद कुंकू करत आहेत. परतीची वेळ आलेली आहे जवळ. हा काकांना कलर आवडलेला आहे. कलर आवडला मला पण आवडला. काठापत्राची आणि हलकी आहे कॉटनची आहे. हो हलकी आहे. हा पदर आहे. छान आहे छान आहे. मी आणि ना हिला नेस आणि फोटो बिडिंग कॉल करून. बाय आर्या. आर्या आणि आरोही बाय 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 ताई. भेटूया लवकरच. पकड अरे पकड. जाम निकाला बहुत जाम निकाला. सही यार काय काढलं होतं खूप भारी ना. सही आले मोठे. आम्ही थकलो आता भावेश काढतोय. हा काढ. गुड सोड की. परतीचा प्रवास सुरू करायचा आहे. घरी निघायची वेळ झालेली आहे. येस मोस्ट डिफिकल्ट प्रवास. इतके छान 4 दिवस गेले ना कळालंच नाही. मला तर कळतच नाही. खाते झोपते मजा करते बस असंच चालू होता. एकदम माइंड ने फुल रिलैक्स झालेली आहे और फुल चार्ज हो रहा है अभी मैं और वापस चार्जिंग होके फिर जा रहा है. काका खूप छान वाटलं. असं मला वाटतच नव्हतं की मी काही अनोळखी आहेत माझ्यासोबत. मी पहिल्यांदा आली भेटते तुम्हाला सगळ्यांना. असं अजिबातच वाटलं नाही. त्यांना पण तसंच वाटलं असेल. तुम्हाला कसं वाटलं. छान वाटलं का. आळशीपणा नाही काय नाही काय अगदी चांगलं व्यवस्थित हे केलं असतं. चलो बाय बाय. भेटूया. कृणाल आणि सोनल. येस माझे बाय बाय लई बाय. आपल्या माहेर पण दाखवून आणलाय मला. हो बाबा परत यायचं. हा यायचं आपलं घर आहे. हो आले आले. मला नाही मला नाही. ते पप्पी गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया निर्मबाकी जय. खाण्यापिण्याची सोय. फ्लाय विथ रंजिता. आमची ट्रिप छान झालेली आहे आणि प्रवासाची सुरुवात झालेली आहे. 5:30ला सुरुवात केली. जसं येताना 5:30ला सुरुवात केली तसंच आता जाताना आम्ही 5:30ला सुरुवात केली.
आता मी आहे पाली गावच्या स्वामी समर्थांच्या मठामध्ये आणि गुरुजी आहे तिथे, आंध्रे गुरुजी. गुरुजी नमस्कार. जय गुरुदेव, नमस्ते. जय गुरुदेव. गुरुजी, खूप सुंदर अशी मूर्ती आहे स्वामींची, काय म्हणाल तुम्ही? ॲक्च्युली याचा इतिहास पाहायला गेलं तर तुम्हाला एक इतिहास मी एक संक्षिप्त स्वरूपात सांगतो. ज्यावेळेला स्वामी समर्थ महाराज मुंबईला चालले होते त्यावेळेला ह्या स्थानी आलेले. अच्छा. हे ते स्थान आहे. तर ह्या स्थानाला मठ हे नाव आहे अगोदरपासूनच. अच्छा, पहिल्यापासून. हां. आणि ज्या वेळेला जसे चोळप्पा महाराज होते स्वामींसोबत वंशज एक पिढी, तसे दामोदरजी दारजे महाराज होते स्वामींसोबत एक पिढी, स्वामींसोबत सेवेसाठी. तर त्यांची पिढी आहे चौथी, भाईजी महाराज, बाबाजी महाराज म्हणून. आणि त्यांचे भाईजी महाराजांचे सुपुत्र यमराजजी महाराज, आलं का लक्षामध्ये. तर ही जी पिढी आहे म्हणजे स्वामींच्या सेवेतली ही पिढी आहे. तर ह्या स्थानी महाराज आले होते स्वामी महाराज, आलं का लक्षामध्ये. आणि ती जी शिळ आहे त्या शिळेवर स्वामी समर्थ महाराज बसलेले, ते बाहेर आपण पाहिली. हां, तुम्ही पाहिली ती. तर महाराजांनी ती शिळा शोधून काढली की आणि ह्या जागेला मठ असल्यामुळे नाव, ही जागा महाराजांचीच आहे. अच्छा. आलं का लक्षात. मग ती शिळा महाराजांनी काढली आणि तिथं स्थान म्हणून हे स्वामीचं एक स्थान इथं बनवलं. एक समाधान मठ म्हणून एक स्वामींचं एक स्थान बनवलं आणि एक सप्तपीठ म्हणजे 7 देव यांची स्थापना केली. अच्छा. असा हा इतिहास आहे. आलं का अरे लक्षात? वा. असं आहे. अच्छा, आता मी पाहिलं की आतमध्ये बरंच काम अजून चालू हो, आहे. अजून वर्किंग मध्ये आहे सर्व. हां. इकडे मोठ्या स्वामींची मूर्ती पाहिली असेल तर तिथे पण वर्किंग मध्ये आहे. इथे सुद्धा समोर वर्किंग मध्ये इथे रंगमंच होणार आहे. वरती स्वामींची लायब्ररी होणार आहे. म्हणजे जी काही स्वामींची चरित्र जी काही जुनी पुस्तकं लिहिलेली आहेत त्यांचं एक टोटल एक स्वरूप आणि एक असं एक ग्रंथालय म्हणू शकतो आपण, ग्रंथालय, बरोबर, वाचनालय. तर तिथे ते होणार आहे वरती. आणि पुढे रंगमंच होणार आहे. जे काही आपले संगीत सेवेकरी आहेत आमच्या सेवेतले, आम्ही जवळजवळ 700-800 लोक आहोत सगळे सेवेकरी महाराजांच्या परिवारामध्ये, स्वामी परिवार आहे टोटल आमच्यामध्ये. आज मी पाहिलं की आज गणपती बाप्पाचं स्वरूप आहे. आज संकष्टी चतुर्थी आहे त्यामुळे स्वामींच्या रूपातलं एक गणपतीचं एक स्वरूप तिथे बसलेलं आहे. काल तुम्ही जर आला असाल, काल तुकाराम बीज होती. अच्छा. अरे वा. तुकाराम महाराजांच्या स्वरूपात काल स्वामींचं स्वरूप होतं. अच्छा. असं मला असं वाटतं की मागे जी जागा आहे तिथे अजून मूर्तीची स्थापना करायची आहे का? स्वामींचा प्रकट दिन आहे. अच्छा. हा. मेन स्वामींची मूर्ती ते स्थानापन्न होणार आहे वरती. जर कोणाला यायचं असेल, समजा मुंबईवरून कोणी येतंय किंवा रत्नागिरीतून कुठूनही कोणी येतंय आणि जर इथे यायचं असेल दर्शनाला तर कसं यायचं आहे? आता इथून तुम्हाला सांगतो, चिपळूण एक 8 किलोमीटर आहे. कळंबस्ते फाटा आहे. कळंबस्ते फाटावरून जर तुम्ही मुंबईच्या साईडने येत असाल तर लेफ्ट मारून एक हार्डली 5 किलोमीटर आतमध्ये आहे आंबडसगाव. आंबडसगावमध्ये चिरणी फाटा, चिरणी फाट्याच्या इथे ह्या मठ आहे. मंदिरामध्ये गेलो, मठामध्ये गेलो तर तिथे एक दान पेटी असते की प्रत्येक जण आपल्याला पैसे काढते किंवा काही असते ते दान करतं. पण या मठामध्ये मी कुठेही पाहिलं की दान पेटी ही नाही. बरोबर. ऍक्च्युली कसं आहे, आमचं श्री महाराज आध्यात्मिक मार्गदर्शन केंद्र पुण्याला सुद्धा आहे आणि इथे मठ आहे महाराजांचा. तर इथे किंवा तिथे पण इथे कुठे दान सोपत नाही. देवाला पण दान देऊ, एवढं आपण मोठं नाही. बरोबर पहिली गोष्ट. आणि आपल्याला देवाने काय सांगितले किंवा स्वामींनी काय सांगितलं किंवा आमच्या महाराजांनी काय सांगितले की तुम्हाला जे तुम्ही कर्माने कमवताय किंवा मेंदूने जे कमवताय ते तुमचं धन आहे. देवाला बसवायचं आणि त्यांना रुपये कमायचे ही बुद्धी नाही किंवा ही शिकवण पण आम्हाला नाही. त्याचे आम्हाला महाराजांनी पिढ्यान शिकवण दिलेली आहे. बरोबर. आलं लक्षात. तेव्हा आपण काय दान देऊ आणि देवाला मोठं करू, एवढं आपण मोठं नाही, श्रीमंत नाही किंवा आपण मोठं नाही. आलं का लक्षात. मग हे जे सर्व चाललेलं आहे हे महाराज आणि आम्ही जवळजवळ 700-800 सेवेकरी आहोत. मानसपुत्र आहोत, दीक्षाधारी आहोत, गुरुसेवेकरी आहोत, मानसपुत्र आहोत. हे सगळं आम्ही एकत्र करून आमच्या जसं यथाशक्ती होते तसे महाराजांनी आम्ही करतोय. एक 3.5 वर्ष झाली सगळं काम चालू आहे. आपण कोणाकडनं डोनेशन वगैरे हा प्रकार कुठे घेत नाही. कोणाला करायचं असेल मंदिर आहे. येस, हे स्वतःचं महाराजांचं स्वतःचं खाजगी स्थान आहे. खाजगी स्थान. आलं का लक्षामध्ये. आणि दुसरी गोष्ट अशी की तुम्ही पाहिलं असेल तिथे आपल्या सगळे सेवा लावल्यात. ह्या देवालयामध्ये तुम्ही कोणकोणत्या प्रकारच्या सेवा करू शकता. म्हणजे अन्नसेवा असेल, फुलसेवा असेल, झाडू सेवा, जे काही स्वच्छता सेवा असेल, स्वच्छता सेवा. बरोबर. त्या सेवा तिथे लावल्यात. मग त्या पण स्टेप्स आहेत की तुम्ही कशा कशा सेवा करू शकता. म्हणजे तुम्ही उद्याच आलात आणि मला म्हणालात आता मला गाभाऱ्यातली सेवा द्या, तर ती गाभाऱ्यातली सेवा अशी सहज मिळणार नाही. त्यासाठी तुम्हाला सुरुवात करावी लागेल पादत्राणांपासून. पादत्राणे सेवा असेल किंवा जे स्वच्छता सेवा असेल, कोणतीही सेवा असेल. आणि मला असं वाटतं की इथे पैशांच्या स्वरूपामध्ये आपण देवाला देऊन काय खरंच आपण एवढे मोठे नाही आहोत. आपल्याला जे दिले ते ऑफकोर्स समर्थांनीच दिलेलं आहे. आणि आपण जेव्हा त्याला मनोभावे भक्ती देऊ, मनोभावे सेवा देऊ, ती कदाचित आपल्यासाठी आणि ते देवासाठी देखील बहुमूल्य असेल, नाही का? त्याच्यामध्येच आपल्यावरती देव खुश होतील की अरे यार माझ्या भक्ताने मला एवढा वेळ दिलेला आहे. तेच महत्त्व. शाळेमध्ये आपण जातो, शाळेमध्ये सगळंच असतं. बोर्ड असतो, लिहिण्यासाठी खडू असतो, पुस्तकं असतात, वह्या असतात, सगळं काही हे शाळेमध्ये असतं. पण जर शाळेमध्ये तो शिकवणारा गुरुच नसेल तर आपण शिक्षण घेऊ शकू का? ऑफकोर्स नाही. तसंच इथे देखील आयुष्य देखील असंच आहे. आपल्याला पैसे कमवायचे आहेत, आपला संसार करायचा आहे, सगळं करायचं, पण त्या जोडीला अध्यात्म देखील हवा. अध्यात्मासाठी गुरु हा हवाच.
धन्यवाद. जय गुरुदेव. जय जय गुरुदेव. गुरुदेव. खूप जय छान गुरुदेव. वाटलं भेटून. जय जय गुरुदेव.